असं वादळी संगीत सुरू व्हायचं, असा बेभान हवाराचं, आणि माझे शब्द सुरू व्हायचे. स्वरांचा वसंत बारमाही फुलवणाऱ्या मंगेशकर कुटुंबियांवरील निष्ठेमुळेच सादर करीत आहोत हिंदोळे स्वरांचे. आपला जो कुंभ असतो ना, तो असं भरत भरत जातो आणि मग त्याच्यानंतर ते सहज येतं. मंचावरचा कार्यक्रम असो किंवा दूरदर्शनचा असो, तुमची भूमिका काय हा प्रश्न तुम्ही विचारा. समोरच्याला बोलतं करणं किंवा विषय पोहोचवण्याची सगळी माध्यमं तुम्ही नीट वापरा, जाणीवपूर्वक. निवेदन ही थोडीशी मागं राहणारी, थोडी परभृत अशी कला असली तरी तिला कुठल्या स्थानापर्यंत नेऊन पोहोचवायचं याचं भान निवेदकाला हवं. सुसंवादिनी सुमंगला तू. नमस्कार नमस्कार मंगला जी, सबसे पहले तो बहुत बहुत शुभकामनाएं. आपने 45 years of comparing, anchoring, writing and being in this wonderful industry आपने किया है. लेकिन खुशी की बात है कि इस 45 years में हमारा एसोसिएशन करीब करीब 30 साल से है. So 30 years of your 45 years I have also been associated with you and I am so happy, privileged and honored. मैं ये जो आपके लिए जो गुड विशेस दे रहा हूँ ये मैं मराठी में नहीं बोल रहा हूँ क्योंकि मैं वो जुर्रत कर ही नहीं सकता हूँ. बिकॉज आपको तो गाना गाने की जरूरत ही नहीं है, आप सिर्फ बोलेंगे तो वो गाना गाने के मतलब बराबर है. सो यू वेरी वेल नो हाउ मच आई एडमायर यू, योर वर्क, योर प्रेजेंस ऑन स्टेज, योर magnetic smile that you have. I have been a big fan of yours और मैं अपने आप को बहुत खुशनसीब समझता हूँ कि आप मेरे जीवन में आई. एंड राइट फ्रॉम द फर्स्ट संगीत रजनी, खड़े काका, श्रीनिवास खड़े काका का संगीत रजनी में भी आपने कंपेयर किया था. तो एवरी मोमेंट ऑफ बीइंग टुगेदर आई चेरिश एंड आई विश यू ऑल द वेरी बेस्ट. आपके लिए बहुत बहुत दुआएं, प्रेयर्स, और मैं यही चाहूंगा कि यू हैव अ वंडरफुल लाइफ अहेड और साथ में मिलके बहुत सारे प्रोग्राम्स हम साथ में करते रहें. गॉड ब्लेस यू एंड विश यू ऑल द वेरी बेस्ट. मंगला जी नमस्ते. रसिक हो नमस्कार. फॉर्च्यून एंटरटेनमेंट निर्मित सुसंवादिनी या मुलाखत मालिकेच्या 3ऱ्या भागात आपण येऊन पोचलेलो आहोत आणि या मुलाखत मालिकेचे प्रायोजक आहेत विशेष सहाय्य संगीत ज्ञानानंद संस्था, पॉवर्ड बाय जाई काजळ आयुर्वेदिक अंजन, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ऑइल, इग्नाइट पॅशन, प्रोपेल द कोअर आणि डिजिटल पार्टनर आहेत स्मृतिगंध. सुसंवादिनीमध्ये आपण मनमोकळ्या गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या निवेदिका, मुलाखतकार, सूत्रसंचालिका, व्याख्यात्या, निरूपणकार, पत्रकार, लेखिका अशा अनेकविध अंगांनी सातत्याने आपल्या मनाला भुरळ घालणाऱ्या आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या मंगलाताई. नमस्कार. नमस्कार मंगलाताई. आपण कथाकथन, महाविद्यालय, त्याच्याही आधी तुमचं शालेय शिक्षण, बालपण असे सगळे वेगवेगळे टप्पे घेत घेत आता येऊन पोचलेला आहोत ते म्हणजे तुमच्या कार्यक्रमांकडे. हो. आणि रंगमंचीय कार्यक्रम हे तर तुमचं मुख्य क्षेत्र, कारण त्यामुळे तुम्हाला सुसंवादिनी हा किताब रसिकांनी उत्स्फूर्तपणे दिलेला आहे. तर त्या रंगमंचीय कार्यक्रमांची सुरुवात ही महाविद्यालयात झाली का त्याही नंतर का त्याही आधी? त्याही आधी. बरं. म्हणजे आता विचार करते तेव्हा कळतं की मी 9वीत असताना अचानक वडिलांनी एकदा सांगितलं की आपल्याला गीतरामायण कार्यक्रम करायचा आहे आणि त्याच्यामध्ये गदी माडगुळकरांनी लिहिलेलं जे त्याचं निरूपण आहे ते तुला वाचायचंय. चांगली वाचतेस तू, मी सगळी गाणी घेणार आहे आणि तू ते तू ते वाचायचं, कारण तुला आता अजिबातच वेळ नाहीये त्यामुळे तू काही बोलू नाही शकणार. त्यांनी मला सांगितलं. माझ्या आईनं आतून काम करता करता आवाज दिला, तिची उद्यापासून परीक्षा सुरू आहे, तिला कसलं सांगताय काम, अभ्यास केव्हा करणार ती. आईचा प्रभाव जास्त होता त्यामुळे मलाही असं वाटलं की वडिलांना नाही म्हणावं. पटकन त्यांना नाही म्हणाले. म्हटलं पप्पा तुम्ही सांभाळून घ्या, उद्याला काही मला जमणार नाही. ते असे थोडे हताश, थोडे खिन्न. आता ती खिन्नता जास्त जाणवते. म्हणाले अगं खूप सुंदर आहे ते मधलं निरूपण, आवडेल तुला आणि बघ तुला मजा येईल, त्यातनं काहीतरी शिकशील. आणि शेवटी वडिलांना दुखवायचं नाही म्हणून मी ते करायला तयार झाले
आमच्याकडे सुकृतींद्र कला मंदिर म्हणून एक वसईला हॉल आहे छान. तिथं अतिशय दिग्गज म्हणजे भीमसेन अण्णांपासून सगळी माणसं येऊन गायलेली आहेत. माणिकबाईंचं गाणं तिथे ऐकलं, हिराबाई बडोदेकरांचं ऐकलं, पंडित राम मराठेंचं ऐकलं. त्यामुळे ही सगळी गाणी आम्ही त्या काळामध्ये ऐकलेली आहेत आणि तिथेच माझे वडील कार्यक्रम करत होते. लहान मुलाच्या मनामध्ये ना द्वंद्व फार असतात बघ. 9वीच्या काळामध्ये उद्या परीक्षा, आज आपला अभ्यास होणार नाहीये, रात्री 8-9चा कार्यक्रम म्हणजे आपण 12 वाजेपर्यंत जागणार आहोत, सकाळची शाळा, आणि आईच्या मनाविरुद्ध आपण करतोय. ह्या सगळ्या गोष्टींचं माझ्या बालमनावर इतकं ओझं होतं की पहिल्यांदा त्या गीतरामायणामध्ये मी रंगूच शकले नाही. म्हणजे श्रीराम 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 हे सगळं खरं तर यंत्रवतच म्हटलं असं म्हणेन मी. ते तसं वाचलंही छान, पण वाचायची अतिशय आवड. ग. दी. माडगूळकरांची प्रासादिक वाणी, त्या वाणीचे झालेले संस्कार. आकाशवाणी माध्यम होतंच, इतर ठिकाणीही बाबूजींचं गीतरामायण ऐकलेलं, माझ्या पप्पांचं ऐकलेलं. मी कधी त्यात रंगून गेले माझं मला कळलं नाही. पण निरूपण सुद्धा लोक अतिशय श्रद्धेनं ऐकतायत. ती श्रद्धा ग. दी. माडगूळकरांवरची, बाबूजींवरची आणि राम ह्या दैवतावरची. पण त्यावेळेला एवढंच कळत होतं की पप्पा फार सुंदर गातायत आणि गीतरामायणाची अशी गंगा वाहतीये आणि आपण त्यात कुठंतरी आहोत, एवढंच जाणवलं त्यावेळेला. तो कार्यक्रम मी केला. आज मला त्याचं मोल कळतं आणि मला असं वाटतं की जरा मी वडिलांच्या कार्यक्रमाच्या संदर्भात सुद्धा अधिक संवेदनशील राहिले असते तर ते करत असलेले अनेक भजनाचे, अभंगांचे, भावगीतांचे कार्यक्रम हे मी खूप चांगल्या रीतीनं निवेदित करू शकले असते. म्हणजे त्याचं निवेदन त्या काळात मी केले असतं तर माझ्या निवेदनाची सुरुवात लवकर झाली असती, माझी समज अधिक वाढली असती, जी पुढे आकाशवाणी आणि दूरदर्शन यामुळेच मंचीय कार्यक्रमांकडे मी वळले. पण माझा पहिला कार्यक्रम माझ्या वडिलांबरोबर 9वी मधला आणि तोही गीतरामायणाचा. म्हणजे सुरुवातच प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने झाली आणि त्याच्यामुळे पुढचा हा सगळा प्रवास, जे शिवधनुष्य तुम्ही पेललेलं आहे, रसिकांना मंत्रमुग्ध तुमच्या वाणीने जे तुम्ही करत असता आणि तेही सुहास्य वदनाने, हे सगळ्यात महत्वाचं. कारण अनेकदा असंही होत असतं ना की प्रत्येक कलाकाराला त्याच्या अभ्यासाचा एक वेगळा ताण असतो, त्याचे इतर अनेक उपक्रम सुरू असतात आणि घरातल्या वेगळ्या जबाबदाऱ्या तेव्हा सुरूच असतात. काही आरोग्याचे प्रश्न असतील किंवा अगदी आनंदाचे जरी प्रसंग असले तरी त्याच्यासाठी वेळ देणं आवश्यक असतं. या सगळ्या गोष्टींचा ताण आपल्या मनावर असतो. पण तरी सुद्धा मी आजवर एकदाही एकाही कार्यक्रमात तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर उदासी आहे किंवा चिंता आहे असं कधीच बघितलेलं नाही. आणि कायम इतक्या हसऱ्या चेहऱ्याने तुम्ही त्या विषयाला सामोरे जाता आणि रसिक मनाला भुरळ घालणं म्हणजे काय हे तुमच्या वाणीतून आम्ही अनुभवत असतो. तर यासाठी लागणारा अभ्यास म्हणजे रंगमंचीय कार्यक्रम करताना तेही वेगवेगळ्या विषयांवरचे, प्रत्येक विषयासाठी वेगवेगळा अभ्यास हा अत्यंत आवश्यक. हे सगळं कसं जमवलं? म्हणजे त्या कार्यक्रमांमधूनच तुम्ही शिकत गेलात का? आत्ता तुम्ही दूरदर्शनचाही उल्लेख केलात, तर दूरदर्शन आणि हे कार्यक्रम असं हातात हात घालूनच सुरू झाले का? नाही, आधी दूरदर्शन सुरू झालं असं म्हणेन मी. चुकार कार्यक्रम करणं याला काही कार्यक्रम सुरू होणं असं म्हणत नाही. मंचीय कार्यक्रमांची सुरुवात ही दूरदर्शनच्या नंतरच झाली. त्यावेळेला एकच वाहिनी असल्यामुळे त्या वाहिनीबद्दल प्रचंड कुतूहल लोकांच्या मनात होतं. मला मात्र आकाशवाणीचं अंगणच प्रिय वाटत होतं, कारण तिथे लीलावती भागवत होत्या, माझ्याकडनं त्या कथा लिहून घेत होत्या, वाचून घेत होत्या. मी एकाच वेळेला युववाणी, वनिता मंडळ, श्रुतिका या सगळ्याशी जोडली गेलेले होते आणि थोडंसं अल्पसंतुष्ट होते. दुसऱ्या माध्यमाविषयी मला फार प्रेम वाटत नव्हतं. पण अचानक त्या माध्यमातून मला बोलवणं आलं, ती एक हाक आली आणि शिक्षक, विद्यार्थी आणि पालक असा संवाद असलेला एक कार्यक्रम मला मिळाला. माझ्या निर्मात्या होत्या विजया जोगळेकर धुमाळे आणि कॉलेजच्या कट्ट्यावर बसून आपण कसे गप्पा मारायचो आणि रुईयाला तर कट्टा भरपूर मोठा, त्याच्यामुळे तशा कट्ट्यावर बसून गप्पा माराव्या तशा मी मारल्या. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये लिहून आलं त्याबद्दल. त्यावेळेला लोक आसूसून लिहायचे, कारण वाहिनी एकच होती आणि लोक वाचायचे पण, ते महत्वाचं. मला अजून आठवतं की जयंत तारे म्हणून होते आणि त्यांनी लिहिलं होतं. ते म्हणाले अतिशय सुंदर कार्यक्रम झाला, म्हणजे इतका हसत खेळत कार्यक्रम झाला, त्यानं बराचसा कंटेंट पण दिला, हाच शब्द वापरला होता त्यांनी. पण माणसं इंग्रजीत फार बोलत होती, म्हणजे ते त्यांचं इंग्रजी आलेलं मराठी नको वाटत होतं. हा खूप पहिला मोठा धडा होता.
की तुम्ही ज्या भाषेमध्ये कार्यक्रम करताय ती भाषा तुम्हाला यायला हवी. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ज्या मध्ये वेगळ्या भाषेच्या कुबड्या घ्यायला लागतात कधी कधी, नाही असं नाही, पण तरी सुद्धा ती सगळी प्रक्रिया फार थोडी असली पाहिजे, निमित्त मात्र असलं पाहिजे. ज्या मूळ भाषेमध्ये तुम्ही बोलताय, मुलाखत घेताय, कार्यक्रम करताय, निवेदन करताय, त्या भाषेची शुचिता, स्तर, तिचा अभिजातपणा आणि तरीही सहजता ही तुम्ही सांभाळली पाहिजे. आणि त्यासाठी अर्थातच पूर्वतयारी. आता कसं आहे, आता काळ बदलला, पूर्वतयारी कोणीतरी दुसरं करतं, संशोधन करतं, त्यानंतर तुम्हाला लिखित संहिता हाती दिली. तुम्हाला एखादी कविता म्हणायची असेल तर समोर तुम्हाला काही तंत्र सामुग्री असते की ज्याच्यावर मोठ्या अक्षरामध्ये तुम्हाला ती कविता दिसू शकते. पण यामुळे होतं काय की लाईव्ह कार्यक्रम करण्यातलं जे तुमचं काय म्हणूया, त्यामुळे तुमचा जो हजरजबाबीपणा वाढतो, प्रसंगावधान वाढतं, ते प्रसंगावधान वाढू शकत नाही. आणि मला मंचीय कार्यक्रमाला या दूरदर्शनच्या या सगळ्या गुणांचा किंवा त्याच्यामुळे विकसित झालेल्या या गुणांचा उपयोग झाला. दूरदर्शनवर 2 ते 3 कार्यक्रम केल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की विश्वासार्हता, आपलेपणा आणि त्यातून निर्माण होणारी समोरच्या प्रेक्षक, दर्शक, रसिक काही म्हणा, त्यांच्याशी होत असलेली जवळीक ही महत्वाची. तुम्ही कसे दिसताय हा मुद्दा अगदी गौण आहे. तुमच्यामध्ये सौंदर्य नको, तो प्रसन्नता हवी आहे. तुमच्यामध्ये आपलेपणा हवाय. तुमच्या बोलण्यामध्ये कोरडेपणा नकोय आणि अतिरेकी हळवेपणा पण नकोय. तुम्ही वास्तवाला धरून बोला. ते बोलत असताना तुम्ही तो संवाद जो तुमच्या समोरचा रसिक तुम्हाला दिसत नाहीये तो तुम्ही जिवंत करा. समजा की तो जो लाल दिवा दाखवणारा कॅमेरा आहे, तो कॅमेरा म्हणजे तुम्हाला माहित असलेले आणि नसलेले रसिक आहेत. एकदा त्याला तुम्ही जिवंत केलं की त्याच्यानंतर तुमची प्रत्येक हालचाल, तुमचं बोलणं, त्यातला तो स्वराभिनय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्यासाठी करत असता. आणि मग ते करत असताना प्रसंगगणिक अनेक कार्यक्रमांचा बळी देत देत तुमची ती विश्वासार्हता वाढते. मला आठवतं त्यानंतर सारखे कार्यक्रम येत गेले. विनय आपटे म्हणजे उत्साहाचा धबधबा, त्याच्याकडे इतकं शिकायला मिळायचं. म्हणजे तो असा सकाळी घरी यायचा, त्याच्याबरोबर रवींद्र साठे असायचे, गायक, दोघांची जोडी. मी रवी असायचा असंच म्हणते, कारण रवीच म्हणायचो आम्ही त्याला. आणि मी काहीतरी काम करत असायचे, मुलगा लहान, आणि एकदम विनय म्हणायचा, आज संध्याकाळी 5 वाजता ये, आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, तुला सांगून जातो, साधारण त्याच्यावर विचार कर. म्हणजे बघा, हे प्रश्न अमक असं काही नाही, विचार कर, तिकडे आल्यानंतर लाईव्ह करायचंय, चुकीला माफी नाही, असं म्हणायचा. आणि तो त्याच्या बुलेटवरनं निघून जायचा. त्याच्यानंतर मग मी असेल ती साडी अमक ते सगळं घेऊन मुलाची सगळी व्यवस्था करून निघायचे दूरदर्शनला. दूरदर्शनला निघाल्यानंतर पहिल्यांदा इतक्या गैरसमजात असायचे की आपल्याला कशाला मेकअप लागतोय, विषय तर साधा आहे, त्याची काही गरज नाही. त्यावेळेला आमचे मंच संचालक अनिल दिवेकर असे हसून म्हणायचे, अहो फक्त इंदिरा गांधी, गायत्री देवी, पद्मिनी राजे यांना मेकअप लागत नाही, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना लागतो. उठायचं, मेकअप करून यायचा. ते जरा केसांना तेल अधिक लावलंय तुम्ही, पुढच्या वेळेला ते तेल असता कामा नये, केस असे थोडे मोकळे असायला हवेत. सगळं ऐकायचे, कसं करत जायचं आणि तो मेकअप करून यायचं. पण त्याच्यानंतर एकदा बसल्यानंतर विनय असा सोडायचा, म्हणजे तो बैल आहे आणि त्याच्याकडे तुम्हाला त्याच्याशी लढायला सोडतात ना, तसं विषयाशी लढायला विनयनी सोडून दिलेलं असायचं. आणि त्यावेळेला एवढंच कळायचं की विषयाला परिपूर्णता असली पाहिजे. नाही तर तुमच्या निवेदनातच तुम्ही वेळ घेताय, 4-4 ओळींचे प्रश्न विचारताय, समोरची जी व्यक्ती आहे ती काही मुलाखतीला सरावलेली नाहीये. बरोबर, ती सर्वसामान्य माणसातली एक व्यक्ती तुमच्या समोर बसली आहे. कधी वडापाववाला, कधी पावभाजीवाला, कधी एअर होस्टेस, कधी टेलिफोन ऑपरेटर, कधी नुकतेच अजून प्रॅक्टिस न सुरू झालेले वकील, अशी सगळी माणसं असायची. असा सर्वसामान्य समाजाचा क्रॉस सेक्शन विनयनी मला दिला. आमच्या व्यथा हा कार्यक्रम, आमच्या व्यथा ही ती मालिका होती. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे शब्दांच्या पलीकडे लय आला.
म्हणजे अरुण काकतकर एक दिवशी म्हणाले, संगीताचा करणार का कार्यक्रम? म्हटलं हो करीन की. माध्यम नवं, सगळंच नवं, मिड शॉट, अमका शॉट, क्लोज शॉट, ही भानगड काही कळायची नाही. एवढं मोठा असं तन्मणी घालून आले होते मी एका युवदर्शनच्या कार्यक्रमाला. माझ्याबरोबर अँकरिंग करायला लक्ष्मीकांत बेर्डे, तो आणि त्याच्या सगळ्या म्हणजे विनोदी लीला सुरू होत्या आणि त्यातला त्यात गंभीर भाग माझ्याकडे होता. मला नंतर कार्यक्रम बघताना लक्षात आलं की पोळ्याच्या दिवशी बैलाला सजवतात तसं त्यावेळेच्या कृश असलेल्या मला एकंदरीत मीच सजवून घेतलेला आहे. तो तन्मणी जो अर्धा दिसतोय, तो धड काय आहे ते कळत नाहीये लोकांना. ती माझी इंदुरी साडी, अंगापेक्षा बोंगा अधिक, असं सगळं दिसतंय म्हटल्यानंतर मला पहिल्यांदा रंगभूषा आणि वेशभूषेचं भान आलं. तो कार्यक्रम फुकट गेला नाही. त्या तरुण वयात खरं तर सगळंच साजरं दिसतं तसंही असू शकेल ते, पण मला त्यातल्या चुका कळल्या आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की आपल्यापेक्षा अधिकारी व्यक्तीला विचारून मग रंगसंगती करायची असते, एकाला दुसरी साडी आणायची असते, मुकाट जाऊन त्या मेकअप मंच्या हातामध्ये आपलं मुख कमल म्हणजे थोबाड म्हणायचं होतं तर ते द्यायचं असतं. आणि हे सगळं करून तुमच्या मनामध्ये एक घड्याळ टिकटिकायला पाहिजे आणि तुमची भूमिका किती आणि केवढी म्हणजे सांगू, कुसुमाग्रज म्हणतात आणि लक्षात ठेव हा एक खेळ आहे आणि लक्षात ठेव हा एक खेळ आहे, खेळाच्याच नियमांनी बांधलेला, निर्मळ बिलोरी आनंदात सांधलेला. आता ते जीवनाबद्दल बोलतायत म्हणून पुढची कविता सहज सांगते. आघात करायचा पण रक्त काढायचं नाही, जीव ओतायचा पण जीवन हरपायचं नाही, सर्वस्व वाहायचं पण स्वत्व गमवायचं नाही आणि आपल्या अंतरंगातील पंच तटस्थ समय सुज्ञ साक्षी थांबा म्हणतील त्या क्षणी थांबायचं. स्त्रीच्या जीवनाबद्दल लिहिलेली ही कविता मला निवेदिका म्हणूनही तितकीच महत्वाची वाटते. मंचावरचा कार्यक्रम असो किंवा दूरदर्शनचा असो, तुमची भूमिका काय हा प्रश्न तुम्ही विचारा. त्या भूमिकेच्या पलीकडचं फुटेज तुम्ही घेऊ नका. समोरच्याला बोलतं करणं किंवा विषय पोहोचवण्याची सगळी माध्यमं तुम्ही नीट वापरा जाणीवपूर्वक. आणि म्हणून संगीताचा कार्यक्रम माझ्याकडे आला आणि पहिल्यांदाच अण्णा वाटवे, गजानन वाटवेंचाच शब्दांच्या पलीकडे करायला मिळाला. सासूबाईंनी मद्रासून साडी आणली होती निळी, ती नेसले होते, साडी पण छान हवी ना म्हणून. आणि त्या दिवशी तो कार्यक्रम इतका रंगला, वाटवे अण्णा इतकं सुंदर बोलत आणि गात गेले. कुमुदिनी पेडणेकर होत्या त्या दिवशी कार्यक्रमामध्ये, बरीच इतर मंडळीही होती आणि त्या कार्यक्रमाची आज क्लिप आणि काहीच म्हणजे त्याची रेकॉर्डही अवेलेबल नाही, हे वाईट आहे. पण वाटवेंची ती पहिली मुलाखत दूरदर्शनवरची आणि तो पहिला शब्दांच्या पलीकडे तो 1 तास झाला. त्यावेळेला म्हणजे 40 मिनिटाचा कार्यक्रम 1 तास झाला. आणि अरुण काकतकर असे दिलदार राजासारखे येऊन म्हणाले, तुम्ही आता आणखी 10 मिनिटं बोला म्हणजे मी 2 भागात करतो. आणि इतका सुंदर अनुभव होता तो. हेच अण्णा वाटवे ज्या वेळेला माणिकबाई गेल्या आणि माणिकबाई मधल्या काळामध्ये मी त्यांच्यावर खूप कार्यक्रम केले होते, तेव्हा माणिकबाईंच्या बद्दल बोलता बोलता विजयनगर अंधेरीची जी सोसायटी आहे त्या सोसायटीमध्येच त्यांच्या सभागृहात जुन्या तो कार्यक्रम आम्ही करत होतो आणि वाटवे अण्णा समोर बसले होते आणि माणिकबाईंच्या एक एक आठवणी सांगता सांगता माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. हे निवेदकानं करायचं नसतं. मग अशी खेळ या कवितेमधनं मला हेच सांगायचं होतं की विषयाच्या जवळ जा, त्याच्याशी एकरूप व्हा नक्की, पण तुम्ही आणि तो विषय, तुम्ही आणि रसिक याच्यामध्ये एक छोटासा पडदा असतो, तो ठेवा, तो ओलांडू नका. त्या दिवशी तो ओलांडला गेला, डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं आणि माझीच मी कानकोंडी झाले. तर अण्णा वाटवे उठले, असा डोक्यावर मस्तकावर असा हात ठेवला आणि म्हणाले, अशाच ओल्या राहा तरच निवेदन कराल. दुसरा शब्दांच्या पलीकडे मी माणिक वर्मा आणि दशरथ पुजारींचा केला. तो मात्र अधूनमधून दाखवतात ते. माणिकबाईंच्या 3 मुली त्यांना सजवत होत्या आणि माणिकबाई पुन्हा पुन्हा म्हणत होत्या,
नको ग तो गजरा, काय कामाचा तो, त्याऐवजी मला चांगलं गाऊ द्या. माणिकबाईंसारख्या सिद्धहस्त अशा गायिकेनं मला चांगलं गाऊ द्या म्हणावं. त्या कार्यक्रमात त्या चरणी तुझिया मज देई वासहरी जनी नावयाची अशा भक्तिरचना गायल्या होत्या. सगळा कार्यक्रम वन टेक ओके. म्हणजे त्यात मीही चुकले नाही, कारण चुकायला वावच नव्हता. इतकी मोठी माणसं चुकत नाही तर तुम्ही कुठल्या बळावर चुकाल. ते सगळं झालं आणि माणिकबाई एकदम म्हणाल्या काकतकरांना, मला असं वाटतं की माझा एक सूर चुकलाय. काकतकरांनी जर लांब नमस्कार घातला. म्हणाले आमच्या कुणाच्याच लक्षात नाही आलं. मी तिकडे किरण चित्रे आहेत, तेथे सुहासिनी मुळगावकर आहेत, अरुण काकतकर आहेत, ही सगळी मंडळी आहेत जी संगीतातली दर्दी जाणणारी. आम्हाला नाही कळलं, तुम्ही कुठून सांगताय. नाही म्हणाला, नाही माझा स्वर चुकलाय, बघा तुम्ही पुन्हा एकदा घ्या ना, असं म्हणत निवेदनासकट ते गाणं पुन्हा एकदा घेतलं गेलं. आणि माणसाला परिपूर्णतेचा ध्यास असायला हवा. निवेदन ही थोडीशी मागं राहणारी, थोडी परभृत अशी कला असली तरी तिला कुठल्या स्थानापर्यंत नेऊन पोहोचवायचं याचं भान निवेदकाला हवं. आणि ते तुम्ही अभ्यासाच्या बळावर, पूर्व तयारीच्या बळावर, फेड इन अँड फेड आउटच्या बळावर. तू म्हणालीस की अनेक गोष्टी असतात, मुलं लहान असतात, त्याला मुलगा नीट राहील ना, कुणाशी मारामारी करणार नाही ना, इथपासून त्याला जेवायला मिळेल ना, इथपर्यंतचे सगळे म्हणजे काय म्हणूया ताणतणाव मनात असतात. अगदीच अगदीच. पण ते न दाखवता, आणि खरं सांगू, या दूरदर्शननी माझ्या मुलाला पॅनलवर सांभाळलेलं आहे. सुरेश राणे, विनय आपटे या मंडळींनी, जयंत ओक यांनी माझ्या मुलाला पॅनलवर सांभाळून मी कार्यक्रम केलेले. तेव्हा इतक्या सुंदर अशा माध्यमातून या सांगीतिक कार्यक्रमांकडे मी आपोआप वळले. कीर्ती शिलेदार हिची मुलाखत घेतली. दूरदर्शन बद्दल आता आपण बोलतोय मंगलाताई, तर आपण जेव्हा म्हणजे मुलाखत कशी जाणार याबद्दल बोलत होतो तेव्हा तुम्ही अनेक कार्यक्रमांची मला नावं सांगितली. त्यामध्ये दूरदर्शनचे मला असं वाटतं की प्रतिभा आणि प्रतिमा हा एक कार्यक्रम सोडला तर जवळपास शब्दांच्या पलीकडे सगळे उल्लेख केलातच. नाट्यसंगीताचा कार्यक्रम, ज्ञानदीप हा विशेष कार्यक्रम तुम्ही केलात, युवदर्शन हा कार्यक्रम तुम्ही दूरदर्शनसाठी करायचा, त्याच्यानंतर शिक्षक पालक संवाद हा सुद्धा एक वेगळा आणि महत्वाचा कार्यक्रम तुम्ही हाताळलात. आमच्या व्यथा ज्याचा उल्लेख तुम्ही विनय आपटे सरांची दिवस असा तो शिक्षक पालक संवादाचा. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा कार्यक्रम तो म्हणजे लैंगिक शिक्षणाविषयीचा कार्यक्रम तुम्ही करत होता, जो विषय म्हणजे कधीही एक सीमेवरून थोडासा ढासळला तर चुकीच्या वळणाकडे जाऊ शकतो. ती सीमारेषा सांभाळण्याचं एक मोठं आव्हान पेलत तुम्ही तो कार्यक्रम केलात. तसंच ग्राहक चळवळीचा कार्यक्रम, नाट्यावलोकन. नाट्यावलोकन हा अत्यंत गाजलेला दूरदर्शनचा कार्यक्रम आहे. नाट्यावलोकनमुळे त्या नाटकाला प्रसिद्धी मिळून अनेक जण ते नाटक बघायला रंगमंचा म्हणजे प्रेक्षागृहात जायचे असं सुद्धा त्या कार्यक्रमाबद्दल बोललं जातं. त्यानंतर नमस्कार मंडळी, गजरा, जो गजरे 3 गजरे केले, निर्मिती एक तर गुढी पाडव्याचा गजरा आहे, अक्षरधारा, उमलते दिवस ज्याचा उल्लेख तुम्ही केला, आणि पालवी, असे अनेक कार्यक्रम. आणि प्रत्येक कार्यक्रमाचा विषय मात्र वेगळा, आशय वेगळा, आणि प्रत्येक कार्यक्रमासाठी लागणारी तुमची तयारी वेगळी. मग हे सगळे कार्यक्रम एका मागोमाग एक झाले का एकाच वेळेला काही एकाच वेळेला काही होते कार्यक्रम? पालवी, गजरा, उमलते दिवस हे एकत्र होते. शब्दांच्या पलीकडले आणि नाट्यसंगीत एकत्र होते. दूरदर्शननी तुमची कुवत ओळखली आणि त्याप्रमाणे तुम्हाला ताणत नेलं. म्हणजे गजरा ऑनलाईन करायचा, म्हणजे लाईव्ह करायचा, तेही केलं. 3-3 तासाचे कार्यक्रम मी आणि सुरेश खरेंनी लाईव्ह केलेले आहेत. बरं. त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम हे प्रत्येक श्लोकागणिक त्याचं काय म्हणूया विवेचन करायचं, असंही माझ्याकडनं दूरदर्शननी करून घेतलंय. त्याच्यानंतर गणपतीच्या काळामध्ये म्हणजे समालोचन तर करायचंच, पण त्याच्या आधी सुद्धा गणेश या देवतेबद्दल बोलायचं किंवा बोलतं करायचं. त्यामुळे एकाच वेळेला मुलाखती आणि हे सगळे कार्यक्रम चालू होते, एका पाठोपाठ दुसरा कार्यक्रम. अक्षरधाराला संहिता नाही, समोर पत्रांचा ढीग, त्यातली पत्र काढायची आणि हे करायचं, बोलायचं, बोलायला लागायचं. तुम्हाला अक्षरधारा या सगळ्या उपक्रमामध्ये सुद्धा तुम्ही सामील नसताना घोटाळे करत करत तुम्ही त्याचं निवेदन करता. तुझ्या
लैंगिकता शिक्षणाला वाहिलेल्या कार्यक्रमाबद्दल म्हणालीस तर तो कार्यक्रम त्याला तर पुढे रापा पुरस्कार मिळालेला आहे. आणि अर्थात ते श्रेय सगळ्यांचे, एकट्या निवेदकाला नसतो तो, तर त्या कार्यक्रमाला मिळालेला पुरस्कार असतो. परंतु भगवद्गीतेचा 12वा अध्याय घ्यावा आणि त्याचं विवेचन करत जावं, इतक्या साधेपणानं आम्ही त्यातले सेक्स टॉनिक्स आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि त्या मांडल्या. म्हणजे अनेकदा आपले सफाई कामगार असतात, त्यांना त्या सगळ्या, आपण ज्याला रेड लाईट एरिया म्हणतो, त्यात काम करावं लागतं, कचरा उचलावा लागतो, नको त्या गोष्टी असतात, त्याच्यातून त्यांच्या आरोग्याला धोका होण्याचा संभव असतो. तर अशा तऱ्हेचे सगळे विषय आम्ही हाताळत होतो. एकच वाक्य तुला सांगते, विश्वासार्हता जशी रसिकांच्या मनात हवी तशी तुम्हाला कार्यक्रमाला बोलवणाऱ्या व्यक्तींच्या मनात पण हवी. त्यावेळेला मुकेश शर्मा डायरेक्टर होते आणि ज्यावेळेला हा विषय आला त्यावेळेला त्यांनी त्या निर्मातीला सांगितलं, वो मंगला जी है ना, उनको बुलाना, वो ऑनलाइन फोन इन प्रोग्राम है, एक भी सवाल गलत नहीं आएगा, बराबर होगा सब कुछ. हे तुमच्यासाठी असलेलं काय म्हणूया, बूस्टर आहे, हे टॉनिक आहे तुम्हाला, की कोणाचा तरी तुमच्यावर इतका विश्वास आहे, तो तुम्ही कमावलेला आहे. बरोबर, तो तुमच्या प्रतिमेनं कमावलेला आहे. सो दूरदर्शनवर अत्यंत महत्वाचं, म्हणजे तुमची काय प्रतिमा निर्माण होते. तुमची बुद्धू सुंदर प्रतिमा आवडेल का तुम्हाला? नाही आवडणार, मंचावरही नाही आवडणार. त्यामुळे तुम्हालाही बुद्धी आहे हे तुम्हाला दर्शवता आलं पाहिजे. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही ते न दर्शवू शकणारे असे कार्यक्रम करता त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये त्याबद्दल अत्यंत राग निर्माण होतो. हाही मी अनुभवलेला भाग आहे. सुसंवादिनी सुमंगला तू. शब्दरत्नांच्या सिंहासनावर विराजित असलेल्या शब्द सम्राज्ञी आमच्या सगळ्यांच्या लाडक्या आणि आदरणीय मंगलाताई, तुम्हाला मनपूर्वक वंदन. कला क्षेत्रातली 45 वर्षांची तुमची अतिशय अनुभव संपन्न, प्रतिभा संपन्न, कृतार्थ अशी कारकीर्द या निमित्ताने अभिष्ट चिंतन व्यक्त करते आणि तुमची ही सुवर्ण वाटचाल आता खऱ्या अर्थानं सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे घोडदौड करतेय, याचा आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद वाटतोय. मंगलाताई, तुम्ही बोलण्याचं गाणं केलं आणि हे गाणं जितकं ऐकावंसं वाटतं तितकं शिकावंसं सुद्धा वाटतं. संवाद क्षेत्रातली ही अतिशय श्रवणीय, आनंदाची, सकारात्मक आणि सुरेल 45 वर्ष म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या प्रतिभेची आणि परिश्रमाची ही 40च आहे, ज्यामधून आम्हाला प्रेरणा मिळत असते. कमीत कमी शब्दांमध्ये पण तितक्याच उत्तम शब्दांमध्ये, दर्जेदार संवादामध्ये प्रेक्षकांना कसं खेळवून ठेवायचं, संविता लेखन कसं करायचं, संवादफेक, शब्दफेक कशी असायला हवी, प्रसंगावधान, उत्स्फूर्ततेचं महत्त्व, एखादा कार्यक्रम किंवा मुलाखत घ्यायची असेल तर त्या आधीची पूर्वतयारी कशी असायला हवी, या सगळ्या गोष्टींपासून ते रंगमंचावर वावरताना किंवा एखाद्या मान्यवरासमोर आपण बसलेलो असताना आपली शालीनता आणि व्यक्तिमत्व कसं जोपासावं, अशा अनेक गोष्टी तुमच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. आणि ह्या फक्त गोष्टीच नाही आहेत, तर ते खऱ्या अर्थानं संस्कार आहेत. नवीन पिढी, काळ आणि तंत्रज्ञान यांच्याशी जुळवून घेताना, त्यांचं स्वागत करत असताना तुम्ही उत्तम आणि दर्जेदार साहित्य निर्मिती आणि नवनिर्मिती करत राहिलात. या सगळ्या नवीन पिढीशी किंवा बदलत्या पिढीशी जुळवून घेत असताना एक गोष्ट मात्र अजिबात बदलली नाही, ती म्हणजे कला क्षेत्रातलं तुमचं मानाचं स्थान. नवीन पिढीचं तुम्ही कायमच स्वागत केलं, कौतुक केलं आणि याचा अतिशय जवळून अनुभव मी घेतलेला आहे. माझ्या निवेदनाला तुमच्या कौतुकाचे शब्द आणि आशीर्वाद लावले ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मंगलाताई, मी तुमचं निवेदन जेव्हा ऐकलं तेव्हा शाळेत होते. मला आठवतंय, प्रतिभा संपन्न संगीतकार आणि संगीत संयोजक अनिलजी मोहिले यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मी आले होते. तो कार्यक्रम बघायला, ऐकायला. आणि या कार्यक्रमात अनेक नामवंत कलावंतांचा सहभाग होता आणि संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन तुम्ही करणार होतात. हे निवेदन प्रत्यक्ष मी पहिल्यांदा ऐकत होते, बघत होते आणि खरोखरच तुमचं निवेदन ऐकून मी भारावून गेले. तर ही अतिशय जवळची एक आठवण आहे. मंगलाताई, तुमचा संवाद म्हणजे आमच्यासाठी काय,
हे सांगत असताना प्रतिभावंत कवयित्री इंदिराबाई संत यांच्या शब्दांचा आधार घेत म्हणावंसं वाटतं, नव्हेतच अक्षरेही स्मृती सुमनांचे झेले, नव्हेतच अक्षरेही स्मृती सुमनांचे झेले, एकेका अक्षरात भावगंध दरवळे. तुमच्या शब्दांमधून, संवादामधून आनंदाचा, साहित्याचा, सकारात्मकतेचा आणि विचारांचा भावगंध असाच दरवळत राहो आणि त्याचा आनंद आम्हा प्रत्येकाला मिळत राहो, अशाच भावना व्यक्त करते. पुन्हा एकदा नमस्कार. मंगलाताई, तुम्ही आजवर तुमच्या अनेक शिबिरांमधून आणि अनेक मुलाखतींमधून ज्या अभ्यासाचा सातत्याने उल्लेख केलेला आहे तो म्हणजे आडवा अभ्यास. आणि जेव्हा त्या विषयावर बोलण्याची वेळ येईल तेव्हा त्यासाठी करावा लागणारा उभा अभ्यास. तर हे इतके विविध विषय हाताळताना सातत्यानेच तो म्हणजे आडवा अभ्यास आपला तयारच हवा. कारण नाहीतर आयत्या वेळेला एका वेगळ्याच विषयावर आपण व्यक्त कसं होणार आणि बोलणार कसं. ते शब्द सापडायला, गवसायला, त्या विषयाची नाळ जुळायला सुद्धा स्वतःला काहीतरी अवधी द्यायला लागतो, पण तितकाही कदाचित नसतो, दूरदर्शनवर मिळत नाही. तर मग हा अभ्यास कसा आहे तर तुम्ही केलात हे महत्त्वाचं. आणि ज्या वेगवेगळ्या कार्यक्रमांबद्दल आपण बोलतोय त्यातले काही खास अनुभव, आठवणी असतील तर त्याही, आणि अजून एक, दूरदर्शनच्या जोडीने इतर अनेक वाहिन्यांसाठी तुम्ही कार्यक्रम करत होतात त्याबद्दल असं सगळंच आम्हाला ऐकायचंय. बापरे, खूप मोठा विषय आहे, पण मला जेवढं सांगता येईल तेवढं सांगते. ज्यावेळेला एकच वाहिनी होती, नंतर 2 आल्या आणि त्याच्यानंतर अनेक आल्या. पण त्याच्यामध्ये आधी सुरेश खरे करत असलेलं नाट्यावलोकन जेव्हा माझ्याकडे आलं त्यावेळेला अर्थातच रंगभूमीचा अभ्यास पाहिजे, पण तो नाट्य दर्पण नावाची जी संस्था होती त्या संस्थेमुळे आपोआपच झाला. अनेक नाटकं पाहणं, मराठी रंगभूमीवर काय चाललंय त्याचा अभ्यास करणं. त्यामुळे हे मी फक्त एक उदाहरण म्हणून सांगते. पण शास्त्रीय संगीतावर तुम्हाला आधारित कार्यक्रम करायचा आहे, तुम्ही जागोजागी जाऊन त्या संमेलनामध्ये निवेदन करताय, तर मुळामध्ये तुम्ही शास्त्रीय संगीताचा मुळापासून अभ्यास कराल ना. तुम्ही रागाचं व्याकरण फार तुम्हाला नाही कळायचं, पण तरी सुद्धा त्याचं सौंदर्य, त्याची पेशकश, प्रत्येक गायक गायिकेचं वैशिष्ट्य हे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ज्या साहित्यावर तुम्ही प्रेम करताय ते तर तुम्हाला त्याच्याशी जोडायला पाहिजे. ही संधी मला अनेक संमेलनांनी दिली. त्यामुळे शास्त्रीय संगीतावर आधारित संमेलनांनी हा अभ्यास केला, माझा करवून घेतला. नाट्य संगीताचे नुसते वरवरचे कार्यक्रम करून उपयोग नव्हता. त्या काळामध्ये विद्याधर गोखले किंवा भालचंद्र पेंढारकर, दाजी भाटवडेकर, पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्यासारख्या दिग्गजांशी आमचा सरळ संपर्क असे. अनेकदा त्यांचा सहभाग असे. रजनी जोशी, प्रभाकर कारेकर, मी किती नावं घेऊ, ही सगळी माणसं त्या मैफलींमध्ये गात असत. सुरेश हळदणकर. आणि मग त्यांच्या समोर तुमचं निवेदन ठिगळ जोडल्यासारखं असू शकत नाही. त्यामुळे मुळापासून मराठी संगीत रंगभूमीचा अभ्यास करायला तर घ्या, म्हणजे हळूहळू तुम्हाला त्या निवेदनाचा आत्मा सांभाळता येईल. त्यामुळे सगळा अभ्यास रात्रीचा दिवस करून करायचा हे मी ठरवलं, कारण त्यातून होणारी फजिती सुद्धा मी अनुभवलेली आहे. म्हणजे कार्यक्रमाच्या 1 तास आधी तिथंच मंडपामध्ये झाडू काढणारा माणूस हा मला चुरगळलेला कागद देतो आणि पहिलं गाणं भीमसेन जोशींचं आहे असं सांगतो, आणि त्याच्या हातामध्ये जो काही परिचय असतो चुरगळलेला, आणि माझ्याकडे काहीच नाही, कारण मला कोण गाणार याची माहितीच नाहीये. त्यामुळे माझी स्मृती, माझी त्रोटक माहिती, गुगल मावशी किंवा युट्यूब बाबा नव्हते त्यावेळेला. त्यामुळे त्या चुरगळलेल्या कागदावर विश्वास ठेवून मी भीमसेन अण्णांचा परिचय करून देते, आणि असे पद्मासनात बसलेले अण्णा माझ्याकडे बघतात, छान झालं निवेदन, फारच छान, हा, अपेक्षा ठेवायला वावे, एक गंमत झाली, माझ्या पोटात गोळा, मला आतापर्यंत माझं एकच जन्मगाव ठाऊक होतं, आज कळलं की माझ्याकडे दुसरं पण आहे. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्यांनी दिलेल्या माहितीवर मी विसंबून राहिले आणि माती खाल्ली. तेव्हापासून असं परत काही करायचं नाही असं ठरवलं. आणि साधारणपणे अशा मैफलीमध्ये येणारे कलाकार, त्यांचं मोठेपण, या सगळ्या संदर्भात इथली जमीन सुपीकच पाहिजे हे ठरवलं आणि तसाच अभ्यास करत गेले. आणि तुला खरं सांगू, याच काळामध्ये माझी पत्रकारिता सुरू आहे.
त्यात मी महाभारत, चाणक्य अशा महामालिकांवर म्हणजे ज्याच्यावर आपण कदाचित बोलू, हो दूरदर्शनचे लाईव्ह आणि रेकॉर्डेड असे कार्यक्रम मी करते. आणि मंचीय कार्यक्रम सुद्धा मला मिळत होते, ज्याच्यामध्ये पहिलाच कार्यक्रम अनिल मोहिलेंनी मला दिला. म्हणाले लिस्ट उद्या मिळेल. कार्यक्रमाच्या 2 तास आधी बापरे. अरुण दाते आहेत, त्याच्यामध्ये हृदयनाथ मंगेशकर आहेत, उषा मंगेशकर आहेत, अनुराधा पौडवाल आहेत. पहिलाच कार्यक्रम हो, इतक्या हा पहिलाच कार्यक्रम. आणि कदाचित आशाबाई येतील. म्हणजे माणसाला कसं कसं आतून असं बावरलेलं कसं ठेवायचं हे आयोजकांना आणि त्यातल्या त्यात अनिल भाईंना इतकं माहीत असायचं. मला नाही आठवत त्या दिवशी आशाबाई बहुतेक आल्या नाहीत, पण 2 तास आधी साधारण गाणी अशी असतील असं कळल्यानंतर नुकता MA झालेलं असतो ना आपण, त्यामुळे कविता पाठ, उतारे पाठ, बाकी काही पाठ, कथाकथनातल्या काही गोष्टी पाठ, त्यामुळे जीवनावर जीवन न कळता बोलण्याची सवय झालेली, अशा सगळ्यातून ते कार्यक्रम मी निभावला. पण नंतर असं होतं ना की कळतं तुम्हाला की तुम्ही शब्दांचे बुडबुडे काढता. तुमची जागा काय तिथली, तुम्ही काय करायला हवंय, त्या माणसाचं मोठेपण काय, आणि सगळा कार्यक्रम एकसंघ होऊन तुम्ही समोर दिला पाहिजे. त्यात मीठ तिखट बरोबरच पडलं पाहिजे, नाही तर कसं होईल. आणि असं सारखा लकडा नाही न लावत. आता ह्याच्यानंतर तुम्ही राग कुठला सादर करणार, गाणं कुठचं घेताय उषाताई. उषाताई म्हणतील माझी माहिती गोळा कर ना, आणि माझी गाणी तुला माहिती आहेत की नाही, मग त्यातलंच एखादं गाणं घेईन. ही तयारी करायला लागते तुम्हाला. त्यामुळे म्हटलं ना तुला की आधी सर्वसाधारण, मग साधारण, मग थोडंसं पुढे पुढे इयत्ता इयत्तेने वाढत जाऊन माझं निवेदन होत गेलं. म्हणजे आता तुम्ही जेव्हा निवेदन करता तेव्हा त्यातली वाक्य आम्ही टिपून ठेवतो आमच्याकडे, आणि आपल्याला ही नक्की आवर्जून वापरायला पाहिजेत यासाठी ती असतात. पण अनेकदा असं होतं की प्रत्यक्ष जेव्हा रंगमंचावर बोलण्याची वेळ येते तेव्हा कितीही ती वाक्य मनात असली तरी आयत्या वेळेला ती सांगितलीच जात नाहीत किंवा ती लक्षात राहत नाही. तर या सगळ्याचा तुम्ही कसा, म्हणजे केवळ अभ्यास असं नाही, पाठांतर या गोष्टीसाठी तुम्ही वेगळा वेळ द्यायचात का? नाही, पाठांतर करायचं. पुन्हा एकदा सांगते, ते आपोआपच आपल्याला आत्मगत होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो कुंभ असतो ना तो असं भरत भरत जातो आणि मग त्याच्यानंतर ते सहज येतं. तोपर्यंत आपण कितीही जरी प्रयत्न केले तरी ते सहज येत नाही. जसं सुहासिनीबाई मुळगावकर या जेव्हा निवेदन करायच्या तेव्हा आम्ही असे बघत राहायचो, किंवा दूरदर्शनवर बाभ बोरकर आणि पु ल बसलेले आहेत आणि पाणी आणून त्यांना देणाऱ्याची भूमिका तरी मला करता येईल का असं वाटून मी तिथं बसलेले आहे. आणि सहजच उर्मीतून ही माणसं बोलतायत. हे ऐकताना असं वाटतं की आपण इथपर्यंत कधी पोहोचलो की नाही ते माहित नाही, पण त्या रस्त्यावर आहोत ते माहितीये. बरोबर. त्यामुळे ते आपोआप सुचणारच. पुढे तो कुंभ भरेल आणि भरून वाहायला लागेल, त्यानंतर मग ती अवस्था येते. खरंय. हे जे गाण्याचे सगळे कार्यक्रम सुरू झाले ना मंगलाताई, त्याच्यामध्ये स्वरांच्या हिंदोळ्यावर, हिंदोळे स्वरांचे असा कार्यक्रम, स्वरांचे आणि असं एक असं वादळी संगीत सुरू व्हायचं, असा बेभान हवाराचं, आणि माझे शब्द सुरू व्हायचे. स्वरांचा वसंत बारमाही फुलवणाऱ्या मंगेशकर कुटुंबियांवरील निष्ठेमुळेच सादर करीत आहोत हिंदोळे स्वरांचे. आणि मग पुढे आमची श्रेय नामावली सुरू व्हायची. पण असं अंगात काहीतरी संचारायचं. अप्पा वढावकरांचा हात होता त्या कार्यक्रमावरती. आम्ही चवन्नी गल्ली असं उपरोधाने ज्याला म्हटलं जातं तिथंही कार्यक्रम केले आणि मोठ्या मोठ्या सभागृहातही कार्यक्रम केले. पण कार्यक्रमात समोर असलेल्या कुठल्याही प्रकारच्या रसिकाला रंगवण्याचं सामर्थ्य हे तुमच्यात कसं आणायचं हे त्या कार्यक्रमानं मला शिकवलं. तेच विचारणार होते की जेव्हा तुम्ही म्हणता की गल्लीमध्ये घातलेल्या छोट्या मांडवापासून ते प्रेक्षागृहापर्यंत हा कार्यक्रम जेव्हा आपण करतो त्याच्यामुळे समोर असणारा हा प्रेक्षक वर्ग कायम वेगळा असतो. त्याची अभिरुची वेगळी असते, त्याची आवड किंवा तुम्ही जे बोलताय ते मनात साठवण्याची क्षमताही वेगवेगळी असते. मग त्यावेळेला तुम्ही तुमचं निवेदन बदलत जायचं? त्यावेळेला माझं निवेदन बदलायचं. समोर कागद वेगळा असायचा, पण त्याच्यावरच आधारित जरा साध्या सोप्या अशा शब्दात मी बोलायचे. मग त्यावेळेला माझ्या मदतीला बहिणाबाई यायच्या, साने गुरुजी यायचे, बऱ्याच गोष्टी यायच्या. बरेच संदर्भ आपण गोळा केलेले असतात. त्याच्यातलं किंवा महाभारतातलं चाणक्य त्या मालिकेचं लेखन चालू होतं, त्याच्यामुळे त्यातले संदर्भ असे ओठांवर असायचे. आणि मग वर्तमान भूत याच्यामध्ये येरझरा घालत ते मी करायचे.
समोरच्या चेहऱ्याकडे बघण्याचं. तो असा सगळ्या रसिकांचा मिळून एक चेहरा असतो. त्यातले काही चेहरे ठळक तुम्हाला दिसतात, बाकीचा मिळून एक चेहरा असतो. बरोबर. तर तो चेहरा वाचायला शिकले मी. आणि त्यात तर इतक्या गमती जमती व्हायच्या. काही मंडळी म्हणजे असं वाटायचं की हे साधं घर नाहीये, हे थोडंसं भाई कंपनीचं घर आहे. पण तिथून मला कधीतरी बोलावणं यायचं आणि ताई येऊन जा घरी, ओटी भरायची असं म्हटलं की त्या काळामध्ये आपण अतिशय भावूक असतो. म्हणजे ओटीला नाही कसं म्हणणार, ताबडतोब मी निघायचे. आणि आमचा अतिशय तन्मयतेनं तो कार्यक्रम ज्याने पेलला तो आमचा आयोजक आणि अतिशय चांगला कलाकार आनंद बिरजे असं मागे धावत यायचा आणि म्हणायचं, ताई अहो जाताना सांगा तरी तुम्ही कुठे जाताय, माणसं चांगलीच आहेत पण आम्हाला कळू तरी द्या. आणि मी पाहिलंय की तो सो कॉल्ड भाईच्या घरामध्ये माझी ओटी भरली जात असताना असा पडदा हलकाच उघडा करून तो भाई बरोबर होतंय ना सगळं हे बघतोय. माणसं साधी असायची, काळ साधा असायचा. 12ला 1 वाजता असा कार्यक्रम संपायचा. त्याच्यानंतर मग आयोजक तो सुद्धा भाईच दिसायचा मला. तो म्हणायचा, तुम्हाला रिक्षाने घरी सोडतो. मला प्रचंड भीती वाटायची आणि ते चेहऱ्यावर न दाखवण्याचं कसब मला आणावं लागायचं. आणि मग कधीतरी ती भीती उघडी झाली की डोळ्यात पाणी आणून तोच माणूस म्हणायचा, अहो ताई आमच्या मनामध्ये तुमच्याविषयी खूप प्रेम आहे, आदर आहे, तुम्ही लवकर घरी जावं म्हणून मी रिक्षा केली आहे आणि तुम्ही सुरक्षित जावं म्हणून मी बसलोय, तुम्ही मला घाबरू नका. असं म्हणताना त्याच्याही डोळ्यात पाणी असायचं आणि हुश्श करत करत माझ्याही डोळ्यात पाणी आलेलं असायचं. मी हे अत्यंत संक्षेपानं सांगते, पण त्या काळामध्ये मला माणूस कळला, मराठी माणूस कळला, मंगेशकरांचं वैभव कळलं, कलावंताच्या जीवनातलं स्थान कळलं, निवेदन त्याच्यात वाढत गेलं, ॲडिशन्स म्हणतो त्या मला कळत गेल्या, आवाज लावता आला आणि गाण्यात बुडून जाऊन निवेदन करायचं भानावर येऊन. हा एक सुंदर प्रकार हिंदोळे स्वरांसेनी मला शिकवला. सुनील गावस्कर 100व्या प्रयोगाला मध्यंतरात माझ्या मुलाची हातातली बंदूक, त्याचा तो खाकी पोशाख, अरे छान आहे रे तुझा पोशाख असं म्हणत सुनील गावस्कर त्याच्याबरोबर खेळतायत. बरं, हे मी बघितलंय. अमिताभ बच्चन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आमचा एक असा उभा राहिलेला शिस्तीतला फोटो पण आहे. म्हणजे ही माणसं आली. त्या कार्यक्रमाला मनोहर जोशी अगदी आत्मीयतेने यायचे, प्रमोद नवलकर असायचे. आत्ता मनोहर जोशींना पद्मभूषणही मिळालं. त्यांच्याबरोबरही अनेक कार्यक्रम मी केले आणि ही सगळी माणसं त्या कार्यक्रमामध्ये असायची, रस घ्यायची आणि आम्ही गल्ली बोळात कार्यक्रम करायचो, तसंच मोठ्या सभागृहात कार्यक्रम करायचो. एकदा माझ्या नवऱ्यानं मला उपरोधाने विचारलं, ते चवन्नी गल्लीत किंवा त्या रेल्वे फलाटाच्या बाजूला कार्यक्रम करून नेमकं काय मिळतं? तेव्हा मी त्याला उत्तर दिलं होतं की नको असलेले सूर आणि बदसूर काना आड टाकून तिथं शब्द आणि सुरांचं साम्राज्य त्यांना कळेल आणि नांदता येईल असं निर्माण करायचं. याचं आव्हान प्रत्येक कार्यक्रमात मी पेलतीये. मला हे खूप महत्वाचे कार्यक्रम आहेत असं म्हटलं होतं. आपण जे करतोय त्याचं भान आपल्याला असणं, आपण ते का करतोय आणि आपण ते करताना आपण ते किती आणि कसं करू शकतोय ह्याच्याकडे एक तटस्थपणे आपल्याला बघता येणं हे फार मोठं. आणि ते तुम्ही सातत्याने केल्यामुळे स्वतःमध्येच प्रगती सातत्याने. आणि एका जागी थांबायचं नाही. काही वेळानंतर तुम्ही प्रवाही राहिलं पाहिजे. बरोबर. नाहीतर तुम्ही त्याच साचलेल्या ठिकाणी राहाल. तसं नाही मी केलं. क्षमा करा तुम्हाला थांबवलं होतेच, पण या भाईपासून ते त्या भाईंपर्यंतचा प्रवास सुद्धा तुम्ही याच काळात अनुभवला. हो. तर मग तो प्रवास कसा होता? म्हणजे अनेक भाईंचे फोन यायचे. अगं वहिनी किंवा ताई, ताई ती तारीख आहे का तुमच्याकडे? आता माझ्या समोर भाई म्हटल्यानंतर कसं अर्कचित्र उभं राहायचं, पांढरा फेक पोशाख. कारण असे भाई आमच्या काही कार्यक्रमांना आलेले आहेत. स्थळ नाही सांगणार, मुंबईतली पण बाहेरची पण. आणि त्यांचा असा पांढरा फेक पोशाख, फर्जमध्ये जितेंद्रनी घातलेत ना तसे ते पांढरे शँडल, चप्पल किंवा बूट असे असायचे, चकचकीत दिसायचे. एवढे कशी चकचकतात हा असा स्टेजवर बसून मला पडलेला प्रश्न असायचा. आणि लिहिता वाचता आलं नाही तरी असं एक पेन असायचं.
त्याच्यानंतर रात्री 12 वाजता गॉगल असायचा आणि माझ्या मागे विजू तांबे बासरीवर बसलेले असायचे. तर मी त्यांना असं हळूच विचारायचे, विजू रात्री गॉगल लावून दिसतं कसं रे? तो म्हणायचं तुमचं निवेदन झालंय, आता मला बासरी वाजवायची आहे, तर मला हसू येणार नाही अशी काहीतरी दक्षता घ्या असं म्हणत आम्ही त्या भाई लोकांशी म्हणजे असा संपर्क यायचा. त्यामुळे हॅलो भाई बोलतोय असं म्हटलं की मला तेच भाई आठवायचे. बरोबर. असं एक दिवशी एका संध्याकाळी फोन आला. नवरा यायचा होता ऑफिसमधनं आणि मी पोळ्या लाटत होते. तर मुलाची कटकटणी नवऱ्याची वटवट सुरू होण्याआधी पोळ्या लाटणे हे पण गृहिणीचं एक काम असतं. तशी मी करत होते. त्यावेळेला फोन वाजला, नुकताच आलेला घरात. मी उचलला. हॅलो भाई बोलतोय. आता हा भाई ना थोडा वेगळा वाटला, पण पुन्हा मला ते सडकं चित्र समोर आलं. मी सराईत आवाजात हा बोला. तसं त्यांना कळलं कच्चं मडकं. ते म्हणाले हॅलो भाई पुलं बोलतोय. तो उंडा ते लाटणं एकदमच खाली पडलं आणि मी असं लगेच सावधान पोझिशन घेतली आणि म्हटलं हा हा बोला बोला भाई. असं ते हसले आधी गडगडाटी, म्हणजे जसं हसायचे तसे हसले आणि म्हणाले 3 दिवसाची जागतिक मराठी परिषद आपल्याकडे होतीये षण्मुखानंद सभागृहामध्ये, निवेदन करणार का? मी लगेच हो. पुलंनी काम दिलं आणि आपण करायचं नाही असं होईल का? त्यांनी एक मोठा पॉज घेतला आणि म्हणाले छान झालं. पडदे आडून करायचे, म्हणजे पडद्या आडून जे निवेदन करायचं होतं त्याच्यासाठी त्यांनी एक माणूस मुकरर करून घेतला आणि म्हणाले बाकी सगळं तुम्हाला डॉक्टर सरोजिनी वैद्य आणि डॉक्टर शरदिनी डहाणूकर त्या समजावून सांगतील. म्हटलं मी करते ना, करेन. आणि मग ते म्हणाले आणखी एक काम करायचंय. कुठलं? तर मराठी आणि इतर भाषा भगिनी यांचे परस्पर संबंध अशा विषयावर एक परिसंवाद आहे, ज्या परिसंवादाचं अर्थातच अध्यक्षस्थान माझ्याकडे आहे. सूत्रसंचालन तू करायचंस. म्हणजे केलं मनात. म्हटलं हो हो हो. नुसतं हो हो नाही, त्यासाठी त्या माणसांशी संपर्क साधणं. बघा आता सारखं इंटरनेट नाही, व्हॉट्सअप नाही, काही नाही. वर्तमानपत्राला सगळं त्यांच्याविषयीचा मजकूर द्यायचा, त्या सगळ्याचा समन्वय साधायचा, प्रसिद्धी बघायची आणि त्यांची इकडे आल्यानंतर छोटी छोटी मुलाखत घेऊन आपले प्रश्न तयार करायचे. हे करणार? हो करणार. मला अजून पुलंच्या बरोबर मी त्या कार्यक्रमाला बसलेली माझी पिवळी साडी, त्याचे काळे काठ आणि ठमकाया बसतात ना, तशी एक ठमकाई मध्ये बसलेली होती. फक्त असे पुलंना असे बघायचे, ये बात असं म्हणायचे सुद्धा नाही. आणि त्यावेळेला असं वाव होता माझ्याकडे पण, त्यामुळे मग असं मुठभर मांस काढायचं. वा, पुलंकडनं शाबासकी मिळाली. एवढंच सांगते की त्याच्यानंतर पुलं नावाच्या परिसाचा स्पर्श झाला. आणि वाचायचं कसं, तयारी कशी करायची, आपल्या लायब्ररी त्यांचा उपयोग कसा करायचा, इथपासून ते प्रसन्न कसं राहायचं, इथपर्यंतचे सगळे धडे पुलंकडून मिळाले. वा वा. इतकी आत्मीयता माझ्यासारख्या सामान्य माणसाशी बोलताना त्यांनी ठेवली, तर खास माणसांच्या बरोबर तर त्यांनी ठेवलीच असेल. नक्कीच. सर्वस्पर्शित्व म्हणतो ते सर्वस्पर्शित्व त्यांच्या. म्हणजे चालती बोलती विद्यापीठ जी आहेत, ज्यांना आपण म्हणतो साहित्यातली, ती प्रत्यक्ष तुम्ही अनुभवली. आणि एक विसरू नये म्हणून सांगते श्रेयसी, की त्यांचंच मग ती फुलं राणीचं नाट्यावलोकन मी जेव्हा केलं तेव्हा त्याच फुलंची मी दूरदर्शनसाठी विस्तृत मुलाखत घेतली. हे भाग्य. अगदीच अगदीच. सुसंवादिनी सुमंगला तू. नमस्कार, मी प्रशांत लळित. आज मंगलाताईंविषयी बोलायचं आहे, त्यामुळे खरंच खूप छान वाटते. कारण एरवी आहे ना, त्याच आमच्याविषयी अगदी कार्यक्रमात भरभरून बोलत असतात. आम्हालाच कधी त्यांच्याविषयी बोलण्याची संधी मिळत नाही, ती आज मिळाली आहे, त्यामुळे छान वाटते. गेली 25 वर्ष मी त्यांच्यासोबत कार्यक्रम करतोय. वेगवेगळ्या संकल्पना घेऊन त्या कार्यक्रम करत असतात. परंतु आमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, जिव्हाळ्याची संकल्पना म्हणजे सुमन सुगंध. त्यात आवर्जून सुमनताई सुद्धा असतात. त्यांच्याशी गप्पा आणि त्यांनी गायलेली गाणी असा हा कार्यक्रम असतो. मंगलाताईंकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एकदा कार्यक्रम ठरला की तो पूर्ण होईस्तोपर्यंत सगळं शिस्तीत पार पडतं. वादक आणि गायक ठरवणे, तसेच गाण्यांची यादी तयार करणे, त्याचा क्रम लावणे, हे त्यात चोख अगदी बजावतात.
आणि रिहर्सल असेल तरी त्या आवर्जून उपस्थित असतात. आणि विशेष म्हणजे कार्यक्रम जेव्हा सुरू असतो किंवा कार्यक्रमासाठी आम्ही जेव्हा स्टेजवर असतो तेव्हा त्या सगळ्या वादकांची अगदी मनापासून काळजी घेतात. गेली 45 वर्ष निवेदिका म्हणून त्या एका उंचीवर आहेत आणि एवढ्या उंचीवर असून सुद्धा त्यांचे पाय मात्र जमिनीवर आहेत. त्या अभ्यासपूर्ण निवेदन करतात. तसेच त्यांची एक स्वतःची शैली आहे जी आम्हाला आणि रसिकांना मंत्रमुग्ध करते. अनेक गाण्यांचं निवेदन करताना काही गाणी कुठल्या रागावर आधारित आहेत हे सुद्धा त्या सांगतात. ह्याचं कारण म्हणजे त्यांना संगीताची उत्तम जाण आहे. आज मी तुम्हाला त्यांच्याबद्दल एक सांगणार आहे. ते फार कमी लोकांना माहिती असेल. त्या स्वतः चांगल्या गातात आणि त्यांचं गाणं मी ऐकलेलं आहे. मंगलाताई, 45 वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात. यापुढे तुम्हाला उत्तम उत्तम कार्यक्रम लाभोत या प्रार्थनेसहित तुम्हाला शुभेच्छा आणि नमस्कार. मला असं वाटतं की अनेक गोष्टी यातून मला सुचत आहेत, पण त्या चौथ्या भागासाठी मी थोड्याशा राखून ठेवते, कारण दूरदर्शन बरोबर इतर वाहिन्यांबद्दल सुद्धा अजून आपलं बोलणं राहूनच घेतलं आहे. आणि तुला सांगू, बाबूजी म्हणजे सुधीर फडके अमृत महोत्सव, सेतू माधवराव पगडी अमृत महोत्सव, पु ल अमृत महोत्सव, श्रीनिवास खाडे अमृत महोत्सव, यशवंत देव अमृत महोत्सव, अनिल मोहिले अमृत महोत्सव, मोठी तिजोरी आहे, मोठी तिजोरी आहे. कुठे कुठे सांगायला वेळ लागणार इतकं माझ्याकडे. येस येस. आणि ते सगळं ना तू अशी माझ्या शेजारी बसलीस आणि मला सांगतेस ती साडी बघू ना, ती कधी घेतली होती तुम्ही, तसं काहीतरी तू मला आठवणींची संदूक उघडायला लावतेस असं वाटतंय. वा, मी सुद्धा अतिशय उत्सुक आहे त्या सगळ्या आठवणी ऐकायला तुमच्याकडनं थेट. पण आपण तिसऱ्या भागाच्या सांगतेकडे येऊया. पुन्हा एकदा सुसंवादिनी ही मुलाखत मालिका तुम्ही बघताय. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचतायत, त्या अशाच पोहोचू देत. तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हे तर कायम आहेच. फॉर्च्यून एंटरटेनमेंटची ही प्रस्तुती आहे, निर्मिती आहे, ज्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या. आणि आमचे जे सगळे प्रायोजक आहेत तर त्यांचेही मी पुन्हा एकदा विशेष आभार मानते. संगीत ज्ञानानंद ही संस्था, तसंच पॉवर्ड बाय पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, जाई काजळ आयुर्वेदिक अंजन आणि इंडियन ऑइल, या सगळ्यांचे मनापासून आभार. डिजिटल पार्टनर ज्यांच्या माध्यमातून ही मुलाखत मालिका सर्वदूर पोहोचते ते स्मृतिगंध, त्यांचेही आभार. आणि पुन्हा लवकरच भेटूया आपल्या चौथ्या भागामध्ये. शारदेची कन्या संपदा लाभे, भाषेची संवादातून प्रकटे वैभव, ग्वाही कीर्तीची. ओघ वाणीचा अमृतमय हा, ओघ वाणीचा अमृतमय हा, सालंकृत प्रतिभा. सुसंवादिनी सुमंगला